पीक विमा खरीप 2025 मंजूर. तर हो शेतकरी बांधवांनो, आपणा सर्वांकरिता एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. तर मित्रो, मी काही दिवस अगोदरच काही 2-4 व्हिडिओच्या माध्यमातून पीक विम्यासंदर्भात म्हणजे खरीप 2025च्या पीक विम्यासंदर्भात नेहमीच आपणा सर्वांपर्यंत अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. त्यावेळेस मी सांगितलं होतं की जानेवारीमधले काही पिकांचा पीक विमा हा मंजूर होऊन वितरणाची प्रक्रिया जानेवारी शेवटपर्यंत सुरू होऊन जाईल आणि काही पिकांची जी आहे ती प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरण प्रक्रियेकरिताची सुरुवात होऊन जाणार आहे मित्रांनो. तर मित्रो, आपण पाहतच आहो की गेल्या काही दिवस म्हणजे 2 दिवस अगोदरच पीक कापणी प्रयोगाकरिताचा शासनाच्या मार्फत शासन निर्णय निघालेला आहे. पीक कापणी प्रयोग खर्चाकरिताचा. आता आजची 24 डिसेंबर 2025 आहे मित्रांनो. डिसेंबरचे 4-5 दिवसच उरलेले आहेत मित्रांनो. कापणी प्रयोग जवळ आता आटपत येणार आहेत आणि जे कापणी प्रयोग आतापर्यंत झालेले आहे काही जिल्ह्यांचे, ते कापणी प्रयोग पीक विमा कंपनीला सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे मित्रांनो. आणि त्यानुसारच आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांशी मी संवाद साधला. मी सुद्धा शेतकरी आहे. माझं स्वतः सुद्धा PMFBYच्या चॅटबुटवर जाऊन मी माझं स्टेटस चेक केलं. माझं स्टेटस सोयाबीन या पिकाचं असल्यामुळे ते सध्याच्या परिस्थितीमध्ये कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे. परंतु उडीद, मूग या पिकांचे जे कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत होते, तर त्या बऱ्याचशा शेतकरी बांधवांना ते मंजूर दाखवत आहे मित्रांनो. तर आता डिसेंबर झाल्याच्या नंतर जानेवारी महिन्यामध्ये कॅल्क्युलेशन अवेटेडच्या जागी आता ते त्याच्या रकमा सुद्धा दाखवायला सुरुवात होणार आहे मित्रांनो. आणि त्या रकमा दाखवल्याच्या नंतर त्या रकमेचं वितरण शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न खात्यावर वितरण होण्याकरिता सुद्धा नवीन वर्षामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्येच उडीद, मूग यासारख्या पिकांचं मका वगैरे या काही पिकांचं वितरण सुरुवात होणार आहे जानेवारी महिन्यामध्ये. आणि फेब्रुवारीमध्ये सोयाबीनच्या पिकाचं सुद्धा सर्व प्रोसेस मार्गी लागून त्याचे स्टेटस सुद्धा चेंज होऊन रकमा दाखवून आधार संलग्न खात्यावर शेतकरी बांधवांच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळपास सोयाबीन या पिकाचं त्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्र हो, जानेवारी महिन्यामध्ये उडीद आणि मूग आणि या ज्या बाकीचे मका वगैरे मी या अगोदर काही व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे या महिन्यात म्हणजे आता डिसेंबरचे 4-5 दिवस सोडून द्या, परंतु जे नवीन वर्षाचा जो आपला येणारा जानेवारी महिना आहे, या जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत काय होणं समजा शेतकरी बांधवांच्या खात्यावर 2025 खरीपचा विमा वितरण होण्याकरिता सुरुवात होऊन जाणार आहे मित्रांनो. मी स्वतः परत अजून एक वेळ तुम्हाला सांगत आहे, मी माझं स्वतःचं PMFBYच्या चॅटबुटवर व्हॉट्सअपवर जाऊन स्टेटस चेक केल्याच्या नंतर आणि इतर उडीद, मूग या पिकाचे जे स्टेटस शेतकऱ्यांचे चेंज होत आहेत, शेतकरी बांधव सांगत आहेत, त्यानंतर तुमच्या समोर हा व्हिडिओ बनवून तुमच्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वाची अपडेट पीक विमा 2025 खरीपच्या काही पिकांसंदर्भातली जी आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. नाहीतर परत शेतकरी नाराज होतात, सुरू होऊन जातात. काय लावलं यांनी, फेक बातम्या आहे, काय खोटं सांगता, खरं सांगा वगैरे वगैरे. 2024चा नाही भेटला, 22चा नाही भेटला, 23चा नाही भेटला आणि 2025चा आताच्या आत्ता कुठे भेटणार आहे का, असे वल्गना सुरू होऊन जातात. शेतकऱ्यांचं म्हणणं शेतकऱ्याच्या ठिकाणी मी समजून घेऊ शकतो, हरकत नसावी. परंतु मी या अगोदर सुद्धा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी अतिवृष्टीचं मदत पॅकेज जाहीर करत असतानाच सांगितलेलं होतं की 17,500 रुपये हेक्टरी ज्या तालुक्यामध्ये, ज्या मंडळांमध्ये, ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं आहे, नुकसानाच्या पॅकेजमध्ये जे जिल्हे घोषित केलेले आहेत त्या, परंतु त्यांनी सांगतावेळी सांगितले असले तरी सुद्धा आपणा सर्वांना परत एकदा मी या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करू इच्छितो. ही योजना मागची योजना नाहीये, मागच्या वर्षीची 1 रुपयावाली ही पीक विमा योजना कापणी प्रयोग उंबरठा उत्पादन याच्यावर आधारित राहणार आहे. त्यामुळे ज्या महसूल मंडळातील तालुक्यातील सरासरी उत्पादन आणि कापणी प्रयोगाच्या अंती आलेलं आणि मागच्या 5 ते 7 वर्षातलं जे सरासरी उत्पादन घेऊन जे शेवटचा क्रायटेरियानुसार काढला जाणार आहे त्यानुसार पीक विमा भेटणार आहे. त्यामुळे पीक विमा सरसगडच मिळणार आहे. हा शब्द मनातून, डोक्यातून ही शंका, ही जी तुमची काय ग्लानी आहे ती पूर्णपणे काढून टाका. परंतु कापणी प्रयोगानुसार, आणेवारीनुसार, पैसेवारीनुसार तुमचे तालुके, तुमचे मंडळ, तुमचे जिल्हे जर बसलेले असतील तर नक्कीच, आणि तुम्ही पीक विमा फाडलेला असेल तर नक्कीच त्या सर्व शेतकरी बांधवांना या पिकांचा हा विमा येत्या 2 महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये, या महिन्यामध्ये उडीद मुगाचा आणि फेब्रुवारीमध्ये सोयाबीन या पिकाचा विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता उडीद मुगाचे सुद्धा, इव्हन तुम्ही सोयाबीनवाले जे शेतकरी असाल त्यांनी सुद्धा स्टेटस चेक केलं, अपडेट राहिलं तर काही हरकत नाहीये. जेणेकरून कसं
पेमेंटच्या पुढे नल दाखवते, कॅल्क्युलेशनच्या पुढे अवेट दाखवते का काय दाखवते, या साऱ्या गोष्टी तुम्ही आतापासून चेक करू शकता. 8 दिवसाला 15 दिवसाला सोयाबीनवालेही चेक करू शकता. पण उडीद मूगवाल्या सर्व शेतकरी बांधवांना माझं नम्र आवाहन आहे की आपण आपल्या मोबाईलच्या व्हॉट्सअपमध्ये जाऊन PMFBYचं जे चॅटबुट आहे त्या चॅटबुटमध्ये क्लेम स्टेटस मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला जी भाषा योग्य वाटेल त्या भाषेमध्ये चेक करून घ्या, सर्च करून घ्या. तुम्हाला ही अपडेट कळून जाईल. ज्या काही शेतकरी बांधवांना आज ही अपडेट आली नसेल, उद्या दुपारपर्यंत, उद्या संध्याकाळपर्यंत ही अपडेट नक्कीच येऊन जाईल. आणि जसजशी पीक कापणी प्रयोग कंपनीला पोहोचत आहे, त्या जिल्ह्यातले तर त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे स्टेटस सुद्धा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण माहिती अजून एक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मुख्यमंत्री महोदयांनी दुष्काळचं पॅकेज जाहीर करत असताना, घोषणा करत असताना 17,500 रुपये हेक्टर सांगितलेले असले तरी सुद्धा तीच रक्कम धरून बसू नका. त्या पिकाकरिता ज्या नुकसानीनुसार जी रक्कम देणार आहे ती, तर 17,500 रुपये हेक्टरी मिळण्याचे सांगितलेले असताना सुद्धा 17,500 रुपयापेक्षा कमी सुद्धा मिळू शकतात. किंवा त्या आणेवारीनुसार, पैसेवारीनुसार कापणी प्रयोगाअंती निघालेल्या त्या मंडळातील सज्जातील नुकसानाच्या नुसार 17,500च्या वरही रक्कम जाऊ शकते. आणि शेतकरी बांधवांना वेळप्रसंगी कदाचित 17,500 रुपयापेक्षाही जास्त पीक विमा भरपाई मिळू शकते. सध्याची तरी आत्ताची एवढी अपडेट ही आपल्याकडे मिळालेली आहे, जी आपल्या सर्वांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे शेतकरी मित्रांनो. या व्यतिरिक्त या संदर्भात काही अपडेट असली, जशी आली तशीच आपल्या सर्वांपर्यंत नक्कीच मी लवकरात लवकर सर्वात अगोदर पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर मित्र, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा खरीप 2025च्या काही पिकांकरिताची जी अपडेट आहे ती आपल्या सर्वांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ती आपल्या सर्वांना नक्कीच उपयोगी ठरेल, लाख मोलाची ठरेल. तर अशीच माहिती वेळोवेळी सर्वात अगोदर विश्वासार्ह माहिती आपल्या सर्वांपर्यंत मी पोहोचवू शकेल याकरिता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, बेल आयकॉनचे बटन दाबून व्हिडिओला लाईक करा आणि सर्व इतर शेतकरी पुत्रांपर्यंत, शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वपूर्ण अपडेट पोहोचावी याकरिता या व्हिडिओला सुद्धा सर्वदूर त्यांच्यापर्यंत शेअर करा शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांच्या उपयोगी माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्र.